युनिट फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर मागील लेक्चर आपण सॉइल पोल्युशन, मृदा पोल्युशन बघितलेला आहे. वॉटर पोल्युशन कशामुळे घडतंय, त्याची कारण कोणकोणती आहेत, वॉटर पोल्युशन म्हणजे काय, त्याचे इफेक्ट मानवी जीवनावरती किंवा पर्यावरणामध्ये काय घडतात ते बघितलेलं आहे. त्यानंतर एअर पोल्युशन देखील आपण बघितलेलं आहे. एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण, की त्या हवा प्रदूषणाची कारणे कोणकोणती आहेत, कशामुळे घडतंय किंवा त्या हवा प्रदूषणामुळे मानवी जीवनावरती किंवा पर्यावरणावरती कशा पद्धतीचा इफेक्ट होतो हे देखील आपण मागील लेक्चरला बघितलेलं आहे. त्यानंतर नॉईज पोल्युशन, नॉईज म्हणजे काय, ध्वनी प्रदूषण. तर ध्वनी प्रदूषण कशामुळे क्रिएट होत आहे किंवा ध्वनी प्रदूषणाचे कारण कोणकोणते आहेत किंवा ध्वनी प्रदूषणाचे इफेक्ट कोणकोणते होतात मानवी जीवनावरती, मानवाच्या शरीरावरती कशा पद्धतीचे इफेक्ट होतात किंवा ध्वनी प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ते आपण मागील लेक्चरला या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघत आहोत, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्टचे तीन प्रकार आहेत. सॉलिड वेस्टचे प्रकार किती आहेत, तीन आहेत. तीन प्रकारे सॉलिड वेस्ट असतात. तर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट, लास्ट आहे ई वेस्ट. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट आणि ई वेस्ट. तर सॉलिड म्हणजे काय, स्थायू कचरा जो आहे, स्थायू पदार्थामध्ये सॉलिड रूपामध्ये जो वस्तू आहे, कचरा आहे, त्याला आपण वेस्ट म्हणतो. तर त्याच्यामध्ये म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणजे घरगुती जे कचरा, केर कचरा आहे, म्युनिसिपल पार्टीचा किंवा शहरामधला जो कचरा आहे त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणतो. बायोमेडिकल वेस्ट दवाखान्यामधील कचरा येईल त्याच्यामध्ये. आणि ई वेस्ट म्हणजे आपण आज म्हणजे IT कंपन्या वगैरे बघतोय, कॉम्प्युटर्स, मोबाईल्स, लॅपटॉप्स, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्या सर्वांचा याच्यामध्ये समावेश होईल. ठीक आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप एक त्याच्यामध्ये बघत जाऊ. फर्स्ट सॉलिड वेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट म्हणजे काय, द वेस्ट विच इज सॉलिड इन नेचर, द वेस्ट which is solid in nature and discarded by community ठीक आहे. एग्जांपल काय देता येईल आपल्याला, चॉकलेटचे जे पेपर जे असणार आहेत ते एग्जांपल देऊ शकतोय. पेपर प्लास्टिक, त्याशिवाय ग्लास मेटल, रबर, फूड वेस्ट, त्यानंतर फूड वेस्ट, ठीक आहे. स्ट्रीट वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, ई वेस्ट या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होईल. जेवढ्या स्थायी रूपामध्ये जेवढा कचरा असेल त्याला आपण सॉलिड वेस्ट म्हणतो. ठीक आहे. पेपर, प्लास्टिक या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. ओके. त्यानंतर आता आपण पहिल्यांदा बघत आहोत त्याच्यामध्ये म्युनिसिपल सॉलिड वेस्ट.
पार्ट आहे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. Municipal solid waste. The solid waste which is generated within the municipal limit of the city or town is called municipal solid waste. त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये MSW म्हणतो, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. की म्युनिसिपॅलिटी शहर जे माहिती आहे, सिटी माहिती आहे तुम्हाला, किंवा एखादं गाव असेल तर त्या गावाचा जो केर कचरा आहे किंवा वेस्टेज जे आहे टोटली त्याला आपण म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणतो. सॉलिड म्हणजे स्थायू. आणि जे शहरामध्ये जो केर कचरा आहे, मुंबई सारख्या ठिकाणी बघितलं तर रोजच्या रोज डेली कचरा नेण्यासाठी घंटागाडी येते, तर त्या घंटागाडीमध्ये घरगुती जो कचरा आहे तो दिला जातो. गारगोडीमध्ये पण आपल्या तसंच आहे, तर त्याला आपण म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असे म्हणतो. तर त्याचे सोर्सेस आपण डोमेस्टिक सोर्सेस बघितले तर सोर्सेस ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मध्ये काय बघता येईल, तर डोमेस्टिक सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये पेपर, प्लास्टिक, ग्लास येऊ शकते. त्यानंतर फूड अँड व्हेजिटेबल वेस्ट, हाऊस वेस्ट येऊ शकते. आता कमर्शियल सोर्सेस मध्ये बघितलं तर पेपर, प्लॅस्टिक, कार्डबोर्ड्स यांचा समावेश होईल. इन्स्टिट्यूशनल सोर्सेस मध्ये एखादी संस्था, कॉलेज, बँक वगैरे असेल तर त्या ठिकाणी वेस्ट कशा पद्धतीचा असेल तर पेपर, प्लॅस्टिक किंवा कार्डबोर्ड्स मिळतील. किंवा स्ट्रीट वेस्ट मध्ये लिव्स, सॉइल, ॲश, सँड, वाळू वगैरे माहिती आहे आपल्याला, झाडाची पानं वगैरे. मार्केट वेस्ट मध्ये व्हेजिटेबल्स, आता बुधवारचा बाजार झाला तर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी घंटागाडी घेऊन ग्रामपंचायतचे कर्मचारी असतात बघा बाजारामध्ये, की जो वेस्ट आहे ते उचलून नेण्यासाठी, त्याला आपण मार्केट वेस्ट म्हणू शकतो. की त्याच्यामध्ये व्हेजिटेबल अँड फ्रूट वेस्ट म्हणजे भाजीपाला किंवा फळं वेस्ट झालेले असणार आहे, पेपर, प्लॅस्टिकचा समावेश असेल. त्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिटेशन वेस्ट. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर बांधकाम आपल्याला माहिती आहे, तर त्या बांधकामाचं साहित्य जे वेस्ट आहे, सँड म्हणजे वाळू किंवा ब्रोकन ब्रिक्स वेस्ट, कॉन्क्रीट किंवा ओल्ड एन्फोर्समेंट या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होऊन जाईल. ठीक आहे. तर ते म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जे आहे त्याचं आपण प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, तर आपण त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. तर त्याचा आता मानवी जीवनावरती काय परिणाम होतो, पब्लिक हेल्थवरती, म्युनिसिपल सॉलिड वेस्टचा ऑन पब्लिक हेल्थ परिणाम कशावरती होतो, तर ऑन पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थवरती त्याचा परिणाम होईल. त्याच्यामध्ये कॅन्सर सारखे आजार होतील. त्यानंतर लो बर्थ वेट होईल. न्यूरोलॉजिकल डायजेस्ट होईल. Neurological diseases, nausea and vomiting, तर पब्लिक हेल्थवरती त्याचा म्युनिसिपल सॉलिड वेस्टचा परिणाम होऊ शकतोय. कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात, लो बर्थ वेट होऊ शकते, न्यूरोलॉजिकल डायजेस्ट होऊ शकते, किंवा नसिया अँड वॉमिटिंग, उलटी वगैरे, डोकेदुखी, उलटी होणे हे प्रकार त्याच्यामध्ये घडू शकतात. किंवा वेगवेगळे आजार जे आहेत टायफॉइड, कॅन्सर सारखे किंवा मलेरिया वगैरे हे डेंग्यू सारखे आजार होऊ शकतात. कारण की म्युनिसिपल सॉलिड वेस्टच्या माध्यमातून मच्छरांची संख्या वाढू शकते, त्याच्यापासून डेंग्यू सारखे आजार होऊ शकतात. किंवा केमिकल पॉयझनिंग, केमिकल इनहेलेशन होऊ शकते, की केमिकल बाधा होऊ शकते पाण्याच्या माध्यमातून. ठीक आहे. पर्यावरणामध्ये देखील त्याचा परिणाम होऊ शकतोय ऑन एन्व्हायरमेंटवरती, की सॉइल पोल्युशन होऊ शकते त्याच्यापासून. एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट कसा होईल, तर सॉइल पोल्युशन होईल त्याच्यापासून, सॉइल पोल्युशन. त्यानंतर एअर पोल्युशन होईल, एअर पोल्युशन तयार होईल त्याच्यापासून. त्यानंतर वॉटर पोल्युशन होईल, वॉटर पोल्युशन क्रिएट होईल. त्यानंतर वेस्ट डम्प्स, बर्ड्स मेंटेनन्स, क्रिएट नशियन्स वगैरे
या प्रकारचे इफेक्ट होतील. पर्यावरणामध्ये पशुपक्ष्यांच्या वरती, प्राण्यांच्या वरती देखील इफेक्ट होतील. तर सॉइल पोल्युशन होईल, एअर पोल्युशन होईल, वॉटर पोल्युशन देखील त्याच्यामुळं क्रिएट होईल. ठीक आहे. आता मेथड्स ऑफ MSW मॅनेजमेंट, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या पद्धती कोणकोणत्या आहेत? Methods of municipal solid waste management. Methods of municipal solid waste management. MSW म्हणजे काय तर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. मेथड्स ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. की म्युनिसिपल वेस्ट मॅनेजमेंट करण्याच्या कोणकोणती पद्धती आहेत? तर फर्स्ट पद्धत आहे सॅनिटरी लँड फिलिंग. Sanitary land filling. Second आहे incineration. आणि refuse derived fuel. त्याला आपण राडीय भाषेत म्हणतो. तर सॅनिटरी लँड फिलिंग, इन्सिनेशन अँड त्या मेथड त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण सॅनिटरी लँड फिलिंग मध्ये आपण बघू शकतोय लेफर्स टू इंजिनिअरिंग फॅसिलिटी फॉर द डिस्पोजल ऑफ MSW डिझाइन्ड ऑपरेटेड टू मिनिमाइज पब्लिक हेल्थ हजार्ड्स अँड एन्व्हायरमेंट. की सॅनिटरी लँड फिलिंग मध्ये आपण त्याचं प्रमाण कमी करू शकतो इन्सिनेशन पद्धतीनं. आणि रिफ्यूज डिराइव्हड फ्युअल की त्याचा आपण इंधन मध्ये रूपांतर करू शकतो. की जो म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जो आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण त्याच्यापासून इंधनायोग्य लहान लहान ब्लॉक तयार करू शकतो आणि त्याचा आपण इंधन म्हणून उपयोग करू शकतोय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट त्याला आपण BMW म्हणतो. BMW म्हणजे बायोमेडिकल waste. The waste which is generated from healthcare facilities, healthcare facilities, during diagnosis and treatment is called biomedical waste. Sources of biomedical waste. तो कोणकोणत्या सोर्सेस असणार आहेत? तर हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, त्यानंतर पाथ लॅब्स, पॅथॉलॉजिकल लॅब्स, ब्लड बँक, त्यानंतर नर्सिंग
होम, dental clinics, animal research, animal research. तर बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय, तर जे दवाखाने जे आहे द वेस्ट विच इज जनरेटेड फ्रॉम हेल्थ केअर फॅसिलिटीज ड्युरिंग डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट इज कॉल्ड वेस्ट फ्लो. तर आपल्या देशामध्ये जेवढे जेवढे दवाखाने आहेत त्या सर्व दवाखान्यांच्या हॉस्पिटलमधून जे यूज केलेले जे इंजेक्शन्स, प्लॅस्टिक किंवा इतर जे वेस्ट आहे त्या वेस्टला आपण बायोमेडिकल वेस्ट म्हणतो. तर त्याचे सोर्सेस हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, पॅथॉलॉजिकल लॅब्स, ब्लड बँक, आपल्याला माहिती आहे रक्तदान करतोय आपण, नर्सिंग होम, डेंटल क्लिनिक्स, दाताचे दवाखाने, ॲनिमल रिसर्च, प्राण्यांच्या होते जिथं संशोधन केलं जातं त्या ठिकाणी. तर ह्या सर्वांच्या माध्यमातून हे बायोमेडिकल वेस्ट क्रिएट होते. जे दवाखान्यामधील ज्या टाकाऊ वस्तू ज्या आहेत वापरून झाल्यानंतर, वापर केल्यानंतर इंजेक्शन म्हणा किंवा औषधाचे बॉटल्स म्हणा किंवा गोळ्या टॅबलेट आपण खातोय खाल्यानंतर त्याची जी पाकिट आहेत प्लॅस्टिक्स, ते सर्व वेस्टचा समावेश बायोमेडिकल वेस्टमध्ये होतोय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्याचा इफेक्ट ऑन पब्लिक हेल्थवरती होऊ शकतोय आणि ऑन इन्व्हायरमेंटवरती होऊ शकतोय. तर या बायोमेडिकल वेस्टचा आपण योग्य रीतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. जर त्याची विल्हेवाट नाही लावली तर त्याचा इफेक्ट ऑन पब्लिक हेल्थवरती होऊ शकतोय. नसे आणि व्हॉमिटिंग, उलट्या वगैरे होऊ शकतात. लो बर्थ वेट किंवा एअरबोर्न डायजेस्ट, हाडांचा रोग होऊ शकतोय आपल्याला. केमिकल पॉयझनिंग, हे रासायनिक तेच पाणी जर त्या पाण्यामध्ये जर मिक्स झालं तर पाण्याच्या माध्यमातून आपल्याला केमिकल पॉयझन होऊ शकतोय. न्यूरोलॉजिकल डायजेस्ट होऊ शकतोय, मेंदूला वगैरे मेंदूचे विकार होऊ शकतात. नंतर कॉन्टिन्युअस डायजेस्ट, कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. इफेक्ट ऑन ॲनिमल, प्राण्यांच्या वरती देखील परिणाम होऊ शकतोय. पर्यावरणावरती ऑन एन्व्हायरमेंटवरती देखील होऊ शकतोय. ग्राउंड वॉटर कॉन्टॅमिनेशन, हे आता जे मेडिकल बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते आपण कुठे जर जमिनीवर टाकलं आणि पाऊस जर पडला तर ते पावसाचं पाणी डायरेक्ट नदीमध्ये जाते आणि नदीचं पाणी दूषित होऊ शकते त्याच्यापासून. नंतर रेडिओ पोल्युशन होऊ शकतंय, एअर पोल्युटंट होऊ शकतंय, एअर पोल्युशन होऊ शकते, हवा प्रदूषण, सॉइल पोल्युशन होऊ शकते, त्याच्यापासून मृदेचं देखील पोल्युशन होऊ शकते. आता मेथड्स ऑफ BMW मॅनेजमेंट हे लिहून घ्या. Methods of BMW management. First, secure the land filling. Secure land filling. सुरक्षित ठिकाणी आपण ते जे बायोमेडिकल वेस्ट आहे ते आपण लँड केलं पाहिजे, उतरलं पाहिजे. इन्सिनरेशन, केलं पाहिजे. शेअरिंग केलं पाहिजे. डीप ब्रुआयर, autoclaving, microwaving, and chemical treatment. तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेज करण्यासाठी ह्या 6 गोष्टींचा उपयोग केला पाहिजे. सिक्युरिटी लँड फिलिंग, सुरक्षित ठिकाणी आपण ते लँड केलं पाहिजे. इन्सिनरेशन केलं पाहिजे, स्वेलिंग केलं पाहिजे, डीप ब्रुआयर केलं पाहिजे, ऑटोक्लेविंग किंवा मायक्रोवेव्हिंग किंवा केमिकल ट्रीटमेंट, या सर्व मेथडचा आपण आधार घेऊन त्याच्यावरचे मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे.
ठीक आहे. त्याच्यावरती मॅनेजमेंट करून आपण रिफ्यूज डिराइव्हड फ्युएल पण बनवू शकतो, की त्याच्यामध्ये प्लॅस्टिक जे आहे ते सर्व एकत्रित करून त्याचा आपण इंधन म्हणून देखील त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. लास्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये ई वेस्ट. ई वेस्ट मध्ये आपण सर्व जो IT कंपन्या ज्या आहेत आपल्या देशामध्ये भरपूर आहेत. आपल्याला कॉम्प्युटर माहिती आहे, लॅपटॉप माहिती आहे, माऊस, कीबोर्ड किंवा टीव्ही, फ्रीज किंवा इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत, टेप रेकॉर्ड वगैरे या सर्व वस्तूंचा ई वेस्टमध्ये उपयोग होतो, समावेश होतोय. तर जे ई वेस्ट जे आहे आपल्याला माहिती आहे की कुठलाही टेप असो, कम्प्युटर असो, टीव्ही असो किंवा कायम आयुष्यभर राहत नाही, तर त्याच्यामध्ये काही दिवसानंतर बिघाड होऊ शकतोय. तर आता जुने टीव्ही जाऊन आपल्याला ठिकाणी LCD LED वगैरे टीव्ही वगैरे आलेले आहेत, फ्लॅट सिस्टमचे आलेले आहेत. तर काही कालानंतर ते बाद झाल्यानंतर आपण त्यांना उघड्यावरती टाकून चालणार नाही, कारण की ई वेस्टचा इफेक्ट मानवी जीवनावरती, पर्यावरणावरती होऊ शकतोय. तर त्यासाठी आपण त्याचं योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे, कारण की ते वेस्ट जे आहे ते आपण पुन्हा रिसायकलिंगसाठी किंवा नियर बाय इंडस्ट्रीकडे आपण पाठवणं गरजेचं आहे, की त्या ठिकाणी त्याचं काय होईल, पूर्णपणे डिस्कार्ड होईल आणि पुन्हा नवीन त्याच्यापासून काहीतरी नवीन निर्मिती होईल. तर त्यासाठी आपण ई वेस्टचं पण योग्य रीतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. ई वेस्ट म्हणजे कॉम्प्युटर, टीव्ही, फ्रीज किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत, मोबाईल्स आहेत. आता मोबाईल आपण बघतोय, काही साध्या कंपनीचे मोबाईल आहेत 2 वर्ष 3 वर्ष झाले की बंद पडतात. बंद पडले की ते आपल्याला डिस्कार्ड करावे लागतात. तर त्याचा सर्वचा समावेश हा ई वेस्टमध्ये होतो. ठीक आहे. या ठिकाणी हा 4था चॅप्टर पूर्ण संपलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय बघितलंय बघा. सॉइल पोल्युशन, मृदा पोल्युशन, वॉटर पोल्युशन, पाण्याचं प्रदूषण, एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण, नॉईज पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण, आणि त्याच्यानंतर आपण सॉलिड वेस्टचे प्रकार 3 आहेत. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणजे म्युनिसिपालिटीचा जे गावातला कचरा आहे त्याचा समावेश होईल. बायोमेडिकल वेस्ट, दवाखान्यांचा सर्व समावेश होईल, की दवाखाने जे हॉस्पिटल जे आहेत त्यांच्यामध्ये जे वेस्टेज बाहेर पडते त्याचा होईल. आणि त्यानंतर ई वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत, टीव्ही, कॉम्प्युटर किंवा मोबाईल्स, लॅपटॉप या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होईल. हे सर्व पॉईंट्स या 4 नंबरच्या युनिटमध्ये समावेश आहे. त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करा, तुम्ही ऑब्जेक्टिव्हचं तयारी करा. ठीक आहे.